welcome to the fifth lecture of chapter Control and Coordination. So friends, from today we are going to study about the human nervous system. Human nervous system is a well developed and complex system. The human nervous system is divided into three parts or three subsystems. The first part of human nervous system is central nervous system, which is abbreviated as CNS. The second part of human nervous system is peripheral nervous system, which is abbreviated as PNS. And third part is autonomic nervous system. The short form of autonomic nervous system is ANS. तर मित्रांनो, ह्युमन नर्वस सिस्टीम ही तीन सबसिस्टीममध्ये क्लासिफाय झालेली असते. फर्स्ट पार्ट सांगितला मी तुम्हाला, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे CNS. ह्युमन नर्वस सिस्टीमचा सेकंड पार्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे PNS. अँड थर्ड पार्ट आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे ANS. या तिघही सबसिस्टीमचा आपल्याला वन बाय वन डिटेल स्टडी करायचा आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ ह्युमन नर्वस सिस्टीम इज सेंट्रल नर्वस सिस्टीम. हियर द सेंट्रल नर्वस सिस्टीम consists of two parts, brain and spinal cord. In front of you here is the diagram of central nervous system. तर मित्रांनो, ही सेंट्रल नर्वस सिस्टीमची डायग्रॅम मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ही डायग्रॅम पुस्तकामध्ये दिलेली नाही, परंतु तुम्हाला सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स आणि पोझिशन लक्षात यावी म्हणून ही फिगर मी या ठिकाणी ड्रॉ केली. तर ह्युमन सेंट्रल नर्वस सिस्टीमला दोन पार्ट्स असतात. फर्स्ट पार्ट म्हणजे ब्रेन आणि सेकंड पार्ट स्पायनल कॉर्ड. द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टुगेदर फॉर्म सेंट्रल नर्वस सिस्टीम. डायग्रॅममध्ये हा ब्रेन दाखवलेला आहे आणि हा स्पायनल कॉर्ड. द ब्रेन इज लोकेटेड इन द हेड रिजन. द ब्रेन is enclosed in the bony cavity of skull. This bony cavity of skull is called cranium. तर हा क्रॅनियम आहे स्कलचा ब्रेन बॉक्स. या ब्रेन बॉक्समध्ये किंवा क्रॅनियममध्ये ब्रेन हा एन्क्लोज झालेला असतो. अँड दिस इज द स्पायनल कॉर्ड. दिस स्पायनल कॉर्ड एन्क्लोज इन द न्यू व्हर्टिब्रल कॅनल ऑफ व्हर्टिब्रल कॉलम. दिस सेंट्रल नर्वस सिस्टीम is present along the mid-dorsal axis of our body. The central nervous system means brain and spinal cord are covered by three protective membranes. That three protective membranes are known as meninges. What is meninges? Meninges are the three protective membranes covered on the brain and spinal cord, covered on the central nervous system. तर या ठिकाणी ब्रेनवर ह्या मेनिंजेसची तिघही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेनची जी अरेंजमेंट असते ती कशा प्रकारची असते, त्या अरेंजमेंट असलेली फिगर मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. तर ही फिगर तुम्हाला पुस्तकात दिलेली नाही, परंतु मेनिंजेसचं तिघही मेम्ब्रेनचं पोझिशन अरेंजमेंट लक्षात यावी म्हणून ही फिगर मी ड्रॉ केलेली आहे. फिगरमध्ये ब्रेनचा हा डॉर्सल व्ह्यू दाखवलेला आहे आणि या ब्रेनच्या डॉर्सल व्ह्यूवरून आपल्याला या तिघही मेम्ब्रेन्सचं किंवा तिघही प्रोटेक्टिव्ह मेम्ब्रेन्सचं अरेंजमेंट लक्षात येईल. या तिघही मेम्ब्रेनचा जो प्लुरल फॉर्म आहे त्याला म्हणतात मेनिंजेस. मेनिंजेस म्हणजे प्लुरल फॉर्म आणि सिंग्युलर फॉर्मला मेनिक्स असं म्हणतात. द आउटरमोस्ट मेम्ब्रेन विच इज प्रेझेंट जस्ट बिलो द क्रॅनियम दॅट इज कॉल्ड ड्युरा मॅटर. देअरफॉर द ड्युरा मॅटर is outermost membrane. It is thick, non-vascular, fibrous meninx. This dura mater present in close contact with cranium. Middle membrane is called arachnoid matter. This is middle membrane. This middle membrane is called arachnoid matter. This arachnoid matter is middle membrane. It is thin and non-vascular membrane. The arachnoid matter is spider web like structure. या मिडल मेम्ब्रेन
ॲरेक्नॉइड मॅटरचं जे ॲपियरन्स असतं ते स्पायडर वेबसारखं ॲपियरन्स असतं. स्पायडर हा जो इन्सेक्ट आहे तो स्पायडर इन्सेक्ट फायलम आर्थ्रोपोडाचा क्लास ॲरेक्निडाचं एक्झाम्पल आहे. आणि त्या स्पायडर वेबसारखं ॲपियरन्स ह्या मिडल मेम्ब्रेनचं असतं, म्हणून याला म्हणतात ॲरेक्नॉइड मॅटर. अँड इनरमोस्ट मेम्ब्रेन इज कॉल्ड पाय मॅटर. पाय मॅटर इज इनरमोस्ट मेम्ब्रेन. इट इज थिन, डेलिकेट अँड व्हॅस्क्युलर मेम्ब्रेन. हा रेड कलरमध्ये दाखवलेला ड्युरा मॅटर आणि हा मिडल arachnoid matter. This dura matter is separated from the arachnoid matter by the space. That space is called subdural space, and that subdural space is filled with fluid. That fluid is called serous fluid. This arachnoid matter is separated from the pie matter by the narrow space. That narrow space is called subarachnoid space, and that subarachnoid space is filled with fluid. That fluid is called CSF, means cerebrospinal fluid. Now let's see about the properties and function of cerebrospinal fluid. The short form of cerebrospinal fluid is CSF. The cerebrospinal fluid is lymph-like, colorless, slightly alkaline extracellular fluid. This cerebrospinal fluid is present in and around the central nervous system. This cerebrospinal fluid is secreted by pie matter, choroid plexus, and ependymal cell. These ependymal cells are present in the cavities or ventricles of the brain and neural canal of spinal cord. Now, what are the functions of meninges and CSF? The most important function which is carried out by meninges and cerebrospinal fluid is protection. Means meninges and cerebrospinal fluid protect the central nervous system from mechanical injuries, and they also act as shock absorber. These are the two common functions of meninges and cerebrospinal fluid. This cerebrospinal fluid present in and around the central nervous system. Therefore, cerebrospinal fluid maintain the constant pressure inside the cranium. It is the third function of cerebrospinal fluid. The next function of cerebrospinal fluid is this cerebrospinal fluid helps in exchange of nutrients and waste between blood and brain tissues. Means cerebrospinal fluid provide nutrients like glucose, amino acid, fatty acid, glycerols, minerals to the brain tissues or brain cells, and remove the waste material from the brain cells or brain tissues. Next function is this cerebrospinal fluid helps in supply of oxygen to the brain tissues. Cerebrospinal fluid keeps the brain tissue moist. Means cerebrospinal fluid protect the brain from desiccation or drying. These are the common functions of meninges and cerebrospinal fluid. Now let's detail study about the first part of central nervous system, that is brain. Brain is also known as encephalon. Therefore, the study of all aspects of the brain is called encephalogy. Structurally, human brain is divided into three parts. The first part of brain is forebrain. Forebrain is also known as prosencephalon. The second part of brain is midbrain. Midbrain is also known as mesencephalon. And third part of brain is hindbrain. It is also known as rhombencephalon. तर ह्युमन ब्रेन या तीन पार्ट्समध्ये म्हणजे फोरब्रेन, मिडब्रेन अँड हँडब्रेन्स या तीन पार्ट्समध्ये डिव्हाइड झालेले असतो. या तिघही पार्ट्सचा वन बाय वन आपल्याला डिटेल स्टडी करायचा आहे. द फर्स्ट पार्ट ऑफ ब्रेन इज फोरब्रेन. इट इज ऑल्सो नोन ॲज प्रोसेन्सेफेलॉन. Forebrain is largest part of brain and it consists of three parts. First part is olfactory lobes, second part is cerebrum, and third part is
diencephalon. Now let's see about the structure of first part of forebrain. The first part of forebrain is olfactory lobes. It is also called rhinencephalon. तुमच्या समोर या ठिकाणी ऑल्फॅक्टरी लोबचं स्ट्रक्चर असलेली डायग्रॅम मी ड्रॉ केलेली आहे. ही डायग्रॅम बुक्समध्ये दिलेली नाही, पुस्तकात दिलेली नाही, परंतु तुम्हाला ऑल्फॅक्टरी लोब्सचं लोकेशन, त्याचं स्ट्रक्चर समजावं म्हणून मी ही डायग्रॅम या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. तर या ठिकाणी डायग्रॅममध्ये हे ब्ल्यू कलरमध्ये जो पार्ट दाखवलेला आहे, सॉरी ग्रीन कलरमध्ये जो पार्ट दाखवला आहे, तो ग्रीन कलरचा पार्ट म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब्स किंवा rhinencephalon आहे. Olfactory lobes are small paired structure and these paired structure are present ventral to the cerebrum. Therefore, these olfactory lobes are covered by cerebrum from all sides except ventral. म्हणजे हे जे ऑल्फॅक्टरी लोब्स असतात ते सेरेब्रमच्या व्हेंट्रल साईडला प्रेझेंट असतात, म्हणून हे ऑल्फॅक्टरी लोब्स आपल्याला फक्त व्हेंट्रल साईडने व्हिजिबल किंवा दिसतील, डॉर्सल साईडने दिसणार नाही. ऑल्फॅक्टरी लोब्स कॅन बी व्हिजिबल ओनली फ्रॉम द व्हेंट्रल साईड. Each olfactory lobes consist of olfactory peduncle and olfactory bulb. तर हे olfactory lobes आहेत. These olfactory lobes are related to sense of smell. They control sense of smell, but olfactory lobes are highly reduced in human brain. Human brain मध्ये olfactory lobes हे reduce असतात. Therefore, the poor sense of smell in human being is probably due to small size of olfactory lobes. Okay. फोरब्रेनचा सेकंड पार्ट सेरेब्रम आणि थर्ड पार्ट डायन्सेफेलॉन, या दोघांचं स्ट्रक्चरबद्दल स्टडी आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करू. थँक्यू.